हॅलो 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 हॅलो. नमस्कार ट्रेडर. आजचा दिवस ट्रेडरांसाठी एकदम मस्त दिवस होता. तुम्ही जर ॲनालिसिस करत असाल स्वतः तर आज तुम्ही व्यवस्थित ट्रेड केला असेल. आणि तुम्ही जर न्यूज बेस ॲनालिसिस करत असाल तर आज तुमच्यासाठी सगळ्यात खराब दिवस असेल. न्यूजमध्ये कंटिन्यू सांगितलं जात होतं की मार्केट वर जाणार ब्रेकआउट देणार. अडाणीच्या स्टॉकमध्ये ह्यूज बाईंग येत होती. आणि हे पाहून जर तुम्ही आज ट्रेडिंग केली असेल तर बरेच जणांचे आज कपडेच उतरले असतील, हे लक्षात घ्या. जर आपण पाहायला गेलं तर आपण काल जे सांगितलं होतं की निफ्टी आणि बँक निफ्टी थोडी अपसाईड ओपन होऊ शकते. आणि जोपर्यंत मार्केट 24,340च्या वर सस्टेन करत नाही तोपर्यंत मार्केट निफ्टीमध्ये बुलिश होणार नाही. शार्प 24,340 पासून सेलिंग यायला सुरुवात झाली. स्टार्टिंगला सेलिंग आली होती. लक्षात आलं होतं की या ठिकाणी जेव्हा ही कॅन्डल बनली त्याच वेळेस आमच्या लक्षात आलं की आपली पोझिशन एक्झिट करा. आम्ही सेल पोझिशन मारली होती ॲट द मनी 24,300ची निफ्टीमध्ये. इथं एक्झिट केल्यानंतर मार्केट शार्पवर गेलं, कारण बँक निफ्टी पूर्णपणे वर जात होती. आणि अशा वेळेस कोणत्याही प्रकारची सेलिंग विरुद्ध साईडला करणं जास्त घातक ठरलं असतं, कारण इथं स्पाईक आला असता, खूप वेगात स्पाईक आला असता. आणि हा खूप वेगात स्पाईक आला तसं पाहायला गेलं तर. परंतु निफ्टीमध्ये तो इथं गेल्यावर सस्टेन नाही करू शकला. तोपर्यंत बँक निफ्टीने आपला हाय तोडलेला होता. लक्षात घ्या, बँक निफ्टी आपला हाय तोडून वर गेलेली होती त्यावेळेस. इकडं बघा, बँक निफ्टीने आपला पूर्णपणे हाय तोडला होता. याच्यात एकदम मस्त दिसते बघा, बँक निफ्टीने आपला हाय वर तोडला, पण बँक निफ्टी इथून रिवर्स झालं आणि सस्टेन नाही केलं. बस बँक निफ्टीने जसा ही कॅन्डल बनली आणि दुसरी ही कॅन्डल बनली, तिथंच आमच्या लक्षात आलं की बँक निफ्टी रिवर्स झालेली आहे. बघा, 3 मिनिटाच्या चार्टवर तुम्हाला दाखवतो, एकदम शार्प रिव्हर्सल होतं. जो पण ट्रेडर असेल आणि ज्याला पण सेलिंग करायची असेल त्यांनी हा चार्ट टॉपला ज्या वेळेस पकडतो, याचं एक लॉजिक आहे, तुम्हाला सांगतो. प्रथम बाईंग येते आणि एक सेलिंग येते, शार्प सेलिंग येते. त्याच्यानंतर बायरच्या लक्षात येतं की आम्ही मार्केटवर घेऊन जाऊ शकणार नाही, त्यामुळं बायर एकदा लास्ट एफर्ट लावतो आणि आपली पोझिशन एक्झिट करण्याचा प्रयत्न करतो. आणि यानंतरचं जी कॅन्डल बनेल आणि त्या कॅन्डलनी जर हा लो तोडला तर समजून चालायचं की इथला ह्याच ठिकाणचा तुम्ही सेल मारायला पाहिजे. खाली जाणार असेल तर कॉल सेल मारायला पाहिजे ॲट द मनीचा. एकदम परफेक्ट पैसे मिळतात. याच ठिकाणनं मार्केट रिव्हर्सल झालं आणि मार्केट शार्प रिव्हर्सल झालं. आता आपण पाहूया निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे ट्रेड करायचा. लक्षात घ्या, मार्केटने आज जो पण बाउन्स दिला होता तो कालच लक्षात आला होता की जे FII वाले होते त्यांनी फक्त 8 कोटीची बाईंग केली होती आणि DII वाल्याने 1,300 कोटीची बाईंग केली होती. त्याच वेळेस लक्षात आलं होतं की कालच मार्केट, खरं 2 दिवसापूर्वीच मार्केट करेक्ट व्हायला पाहिजे होतं, पण अडाणीचे स्टॉक पडले होते आणि अडाणीच्या स्टॉकला थोडासा वेळ पाहिजे होता बाउन्स व्हायला. त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यानंतर बाउन्स झाला. आणि आज फर्स्ट हाफ खास अडाणीच्या स्टॉकला बाउन्स होण्यासाठी दिला गेला, कारण अडाणीचे स्टॉक सुरुवातीला बाउन्स झाले नव्हते. ते बाउन्स झाले आणि त्यांना सर्किट लागलं. त्याच्यानंतर शार्प इथनं निफ्टीना जसं सेलिंग चालू झाली तर बँक निफ्टी आपोआप निफ्टी साईडला निघालं. आणि कधीच चुकूनही आम्ही कॉल बाईंग नाही केलं किंवा पुट राईट नाही केलं, चुकूनही नाही केला. ज्यावेळेस मार्केट पूर्ण तुटलं, ज्यावेळेस मार्केट इथपर्यंत आलं, तेव्हा लक्षात आलं की मार्केट आता 24,000च्या खालीच कोणत्याही परिस्थितीत 24,000च्या खाली एक्सपायरी देणार
या ठिकाणी फर्स्ट बाउन्स आल्यानंतर या ठिकाणी त्या टायमिंगला आम्ही बँक निफ्टीमध्ये पुटची सेल मारली होती, त्याच्यातही चांगले पैसे मिळाले. थोडं लक्ष द्या, कमी क्वांटिटी मारा आणि योग्य ट्रेड. आज सारखा ट्रेड कधीच बरेच वेळा मिळत नाही, कधीतरी लाईफमध्ये मिळतो, ज्या वेळेस न्यूज पूर्ण वन साईड असते आणि मार्केट पूर्ण अपोजिट परफॉर्मन्स करतं. त्यावेळेस आपले मनावर किंवा आपण आपली पोझिशन लवकर चेंज करायला वेळ लावतो आणि आपण पूर्णपणे तुटत मार्केट खाली जातं. आपल्याला ते पूर्ण मॅनेज करावंच लागतं. आणि जर आपण योग्य ठिकाणी बसलो, योग्य पोझिशनला बसलो, तर आपण आपली पोझिशन होल्ड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण 2-3 दिवस कंटिन्यू कन्सॉलिडेशन झालं होतं आणि 3 दिवस कन्सॉलिडेशन झाल्यानंतर मार्केटला जेव्हा मोठा मुवमेंट द्यायची असते, तेव्हा मार्केट नेहमी फर्स्ट जे ब्रेकआउट देतो तो फॉल ब्रेकआउट राहतो. फर्स्ट ब्रेकआउट, त्यामुळे फॉल ब्रेकआउट होतात. त्या ब्रेकआउट नंतर मार्केट जसं इन झालं, त्याच वेळेस तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हा फॉल ब्रेकआउट आहे आणि आपली पोझिशन आपण फिरवायला पाहिजे. पुट बाय तरी करायला पाहिजे, नाही तर कॉल सेल तरी मारायला पाहिजे. तुम्ही जर पुट सेलवर किंवा कॉल बायवर जर बसले असाल तर तुम्हाला ह्यूज लॉस झाला असेल. आणि ज्या वेळेस मार्केट शार्प फॉल झाला या ठिकाणी, त्याच्यानंतर कोणीही जास्त मला खूप ट्रेडिंग येतं असं करून जर इथं वापस तुम्ही पुट बाय मारले ना, तर तुमचे अजून कपडे उतरले असते. कारण या टोटल टायमिंगमध्ये पुट बायरचे अजिबात पैसे भेटले नाहीत. कारण स्पाईक झाला होता ना, पुट साईडला स्पाईक आल्यामुळे प्रीमियम खूप वाढलं. ॲट द मनीचं निफ्टीमध्ये 300चं 280ला गेलं. त्याच्यानंतर ते 220ला आलं आणि तिथं तुम्ही जर पुट बाय केला तर तुम्हाला पैसे मिळणे शक्य नाही. बरेच जणांनी अशा चुका केल्या की या ठिकाणी जेव्हा शार्प वरनं खाली आलं तर त्यांनी लगेच आपलं ट्विस्ट करून पुट बाय बनवलं. त्या ठिकाणी पुट बाय बनवण्यासारखं काय आहेच नव्हतं. पुट बाय जर एवढ्या स्पाईकमध्ये तुम्ही बनवत असाल तर तुम्ही पहिल्यांदा पुट बाय कधीही करताना जो स्पाईक आलाय त्याला पूर्ण रिट्रेस होऊन द्यायचं असतं. रिट्रेस झाल्यानंतर तुम्ही बाय बनवायला पाहिजे पुट बायची पोझिशन. तुम्ही जर त्या स्पाईकमध्ये चालू कंडिशनमध्ये जर ट्रेड मारले तर मार्केट जेव्हा जो प्रीमियम स्पाईक झाला असतो तो जेव्हा रिट्रेस करतो, त्याच्यानंतर मार्केट इथं जितका वेळ थांबेल तेवढा वेळ तुमचं पैसे देईल. कमीत कमी या ठिकाणी तुम्ही क्वांटिटी मोठी मारणार, मार्केट व्हॉलटाईल राहणार, प्रीमियम एकदम डिके होणार आणि त्यावेळेस तुमचा लॉस मोठा होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, ह्या मार्केटच्या छोट्या आणि काही स्ट्रिक आहेत त्या थोडं तुम्ही व्यवस्थित जर वापरल्या आणि योग्य वेळी वापरल्या आणि ते एक्सपिरियन्सनी येतं आपोआप प्रत्येकाला, जो जितका जास्त दिवस ट्रेड करतो. त्यानुसार उद्या आपण काय करू शकतो आपण याच्यावर आता चर्चा करूया. आजचा दिवस गेला, ज्यांनी प्रॉफिट कमवला त्यांनी प्रॉफिट कमवला, ज्यांचा लॉस झाला त्यांचा ह्यूज लॉस झाला असणार आहे. आज ह्यूज, छोटा नाही मोठा लॉस झाला असणार आहे. आणि प्रॉफिटवाल्यांचा पण ह्यूज प्रॉफिट झालेला आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी मी सांगितलं होतं 1 2 3 4 24,300च्या वर सस्टेन झालं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं टार्गेट येतं 24,500 मध्ये नाही येणार. बँक निफ्टीने एक टार्गेट दिलं पण बँक निफ्टी त्याच्यावर सस्टेन नाही झाली आणि बँक निफ्टीनेच सगळ्या ट्रेडरांना फसवलं. कारण बँक निफ्टीने मेन पहिल्यांदा आपला बीच तोडून वर गेली होती आणि जेव्हा इथं कन्सॉलिडेशन एवढं होतं ना 2-3 दिवस, तेव्हा शार्प कोणत्या तरी साईडला एक साईडला मार्केट जातं. ही कॅन्डल दिल्यानंतर कधीही बाय पोझिशन बनवायचा प्रयत्न करायचा नाही. एवढे मोठ्या कॅन्डल नंतर बाय पोझिशन बनवणं खूप घातक आहे. आता लक्षात द्या, उद्या मार्केट खाली ओपन होणार नाही, मार्केट थोडं अपसाईडला ओपन होण्याची शक्यता आहे. त्या प्रकारे पोझिशन बनलेले आहेत. वेळ मिळाला नाही तर खूप वेळ मिळाला, डिके पण मिळाला, वेळ पण मिळाला आणि त्यामुळे मार्केट 24,000च्या आसपास ओपन होण्याची शक्यता आहे. निफ्टी 24,000च्या वर जर निफ्टी ट्रेड करायला लागलं तर मार्केट वापस 24,200च्या आसपास 170च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. एकदा या लेवलला जाऊन टच करायला, या लेवलपर्यंत आल्याने मार्केटने दिलेला बाउन्स होता
आणि जो गॅप फिलिंग होती ती पूर्ण झाली. बँक निफ्टीमध्ये गॅप फिलिंग झाली नव्हती, पण मार्केट जवळ वेळ राहिला नव्हता. लक्षात घ्या, ही गॅप फिलिंग होण्याची शक्यता आहे, कारण निफ्टीने आपला गॅप फिल केलेला आहे. लक्षात घ्या, हे बघा, निफ्टीने आपला पूर्ण गॅप फिल केलेला आहे, पण बँक निफ्टीचा गॅप फिल झालेला नाही. तो गॅप फिल केल्याशिवाय मार्केट वर जाईल अशी शक्यता नाही, आणि सेकंड राऊंड सेलिंग चालू झालेली आहे. आता इथून परत मार्केटला वर जाण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतील, कारण आता 24,000 हाच हडल आहे. मुळात 24,000नंतर 24,170 हा हडल आहे. त्यामुळे 24,000च्या वर सस्टेन झालं तर 24,170च्या वर मार्केट जाईल याची अपेक्षा तुम्ही धरू नका. 24,000च्या खाली मार्केट जर ट्रेंड करावं लागलं तर 24,000 हा स्टॉप लॉस लावून तुम्ही कॉल राईट करण्याचा प्रयत्न करा, आणि 24,000चाच तुम्ही ट्रेड घेतला तर जास्त बरं होईल. आउट ऑफ द मनी, इन द मनी एकदम जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण बँक निफ्टी किती खाली येते याच्यावर अवलंबून राहील. जो एक साईडचा मुवमेंट यायचा होता तो आज आलेला आहे. 24,500च्या 24,000च्या खाली जर बँक निफ्टी निघाली तर 24,840 इथपर्यंत येईल अशी माझी अपेक्षा होती. 4-5 अपेक्षा होती, पण ते उलट झालं ना. इथपर्यंत वरपासून नाही येणार. जर इथनं खालनं तुटलं असतं तर हे आलं असतं, हा इथपर्यंत पोचली असती, पण ते वर जाऊन तुटलं. त्यामुळं तो जो ट्रेड होता तो पूर्ण 300 पॉईंट मार्केट 400 पॉईंट खाली आलं. याच्यापेक्षा जास्त अपेक्षा करणं तर थोडं जास्तच होईल असं मला वाटतं. आता जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये पाहाल तर बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे ट्रेड करायचं हे मी तुम्हाला सांगून देतो. उद्या व्यवस्थित ट्रेड करा. बँक निफ्टी पण उद्या थोडं बाउन्स होईल हे लक्षात घ्या, आणि थोडं ओपन होईल. 52,000च्या वर ओपन होण्याची शक्यता आहे बँक निफ्टी. तशा प्रकारच्या पोझिशन मार्केटमध्ये बनलेल्या दिसतात. बँक निफ्टीने हा जो फॉल दिला हा एकदम शार्प फॉल होता. बँक निफ्टीने लक्षात घ्या 52,700 म्हणजे 1000 पॉईंटचा बँक निफ्टीचा पूर्ण मुवमेंट होती. पूर्ण मुवमेंट 1000 पॉईंटची होती. आणि बँक निफ्टीमध्ये आज तसं पाहिलं गेलं तर बँक निफ्टीमध्ये जे पण ऑप्शन चेनमध्ये डाटा बनलेला आहे लक्षात घ्या एकदम कमी डाटा आहे. जर बँक निफ्टीची एक्सपायरी असती किती, कारण प्रीमियम खूप होतं ना, ते 1,000चं कॉल आणि पुट राईट करायला कोण तयारच नव्हतं. त्यामुळे सगळे निफ्टी आणि सेन्सेक्सकडे हे झालं. आणि बँक निफ्टीमध्ये लक्षात घ्या इथं ह्यूज पुट राईट आहे, त्या मानाने कॉल रायटिंगपेक्षा पुट रायटिंग जास्त आहे. त्यामुळं उद्या मार्केट थोडं बाउन्स होईल. उद्या बाउन्स झाल्यानंतर 52,000च्या वर मार्केट टिकलं पाहिजे, तरच 52,000च्या वर टिकल्यावर मार्केट परत 52,160 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. याच्यावर जर मार्केटने ट्रेड केला तर वर जाईल, पण 52,000च्या वर एकदा मार्केट ट्रेड जर झालं तर 52,000नंतर मार्केट परत शार्प खाली येईल. लक्षात घ्या, परत शार्प खाली यायला सुरुवात होईल. आणि त्याच्यानंतर पहिलं जर टार्गेट असेल तर 51,760 सांगताना कधी कधी चूक होते, लक्षात घ्या. 51,760 त्याच्यानंतर 51,560 आणि याच ठिकाणी 51,000 हे फिल ऑफ आहे. लक्षात घ्या एवढा मोठा गॅपअप झालेला होता मार्केट. 51,200 इथपासून इथपर्यंतचं अंतर कमीत कमी 800 पॉईंटचं अंतर आहे, आणि हे बँक निफ्टीला फिल करूनच वर जावं लागेल. मार्केट जोपर्यंत साईडवेज राहील, आता हाच मेन हँडल आहे 52,000. त्याच्यानंतर 52,000च्या खाली आलो व 51,760 नंतर 51,590 त्याच्या खाली 51,260 अशा प्रकारे मार्केट चालेल. मार्केट जेव्हा खालच्या साईडला जातं तर कॉल सेल करताना ॲट द मनी करा, इन द मनी करण्याच्या भानगडीत पडू नका. मार्केट सध्या वन साईड आहे. मार्केट थोडं बाउन्स करल खाली जाईल, बाउन्स करल खाली जाईल, पण मार्केट जर या ठिकाणी कन्सोलिडेशन झालं तर मार्केट परत बाउन्स करण्याची शक्यता आहे. मार्केटने मुवमेंट दिल्यानंतर इतकं वर मार्केट जाईल अशी अपेक्षा नाही आहे, परंतु त्या प्रकारे ट्रेड करत राहा. लक्षात घ्या आजचा ट्रेड सगळ्यांसाठी चांगला होता, एकदम शार्प ट्रेड होता, पण ज्यांनी स्वतःचं ॲनालिसिस केलं असेल त्याच्यासाठी शार्प होतं. लक्षात घ्या कसं होतं, आपण कोणाचं ऐकतो की या प्रकारे ट्रेड करायचं आणि मार्केटची प्राइस ॲक्शन वेगळी बनते.
त्यावेळेस आपलं माइंड तयारच होत नाही त्या प्राइस ॲक्शननुसार ट्रेड करायला. आपण जे अगोदर ऐकलेलं असतं, आपण त्याच्याच रिलेटेड ट्रेड घ्यायला सुरुवात करतो. जर मार्केटला असं वाटलं की खाली जायची आणि अगोदर कोणी सांगितलं असेल मार्केट वर जाणार आहे, तर तुम्ही ज्या वेळेस मार्केट खाली जाईल त्या त्यावेळेस बाय पोझिशन बनवणार आणि तुम्ही प्रत्येक वेळी फसत जाणार. मार्केट तिथपासून जोपर्यंत 400-500 पॉईंट आल्यावर मग तुमच्या लक्षात येणार नाही आपण खालच्या साईडची ट्रेड बनवायला पाहिजे. तोपर्यंत मार्केट बाउन्स करायला सुरुवात होईल. म्हणजे तुम्ही वरच्या साईडनं पण तुमचे कपडे उतरले, खालच्या साईडनं पण कपडे उतरले असं होतं. त्यामुळे लक्ष देऊन तुम्ही ट्रेड करा, त्या प्रकारेच ट्रेड करा. या ठिकाणी मोठाले इन्व्हेस्टर हे छोट्या इन्व्हेस्टरना फसवण्याचा जास्त प्रयत्न करतील आणि इन्व्हेस्टरांना मी खूपच दिवस सांगत होतो की ज्या ट्रेडमध्ये तुमचे पैसे अडकून राहिलेले ते बाउन्स झाल्यानंतर खराब ट्रेड एक्झिट करा, खराब स्टॉक एक्झिट करा आणि चांगल्या स्टॉकमध्ये शिफ्ट व्हा. त्याचं कारणच हे होतं की हा किटकॅट बाउन्स आहे आणि या बाउन्सला वापस सेल होणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ट्रेड घ्या असं मला वाटत होतं. उद्या मार्केट ओव्हर ओपन होण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर प्राइस ॲक्शन पाहूनच ट्रेड करा. ओके. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. मी अशाच व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या आणि एकदम व्यवस्थित गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल की त्यानुसार तुम्ही कसं ट्रेड केलं पाहिजे मार्केटला हे तुमच्या लक्षात येईल. तुमची पोझिशन जर छोटी असेल तर तुमचं डिसिजन योग्य राहील. पोझिशन जर मोठी असेल तर एक सायकोलॉजिकली तुमच्यावर प्रेशर येतं आणि तुमचं डिसिजन चुकायला सुरुवात होते. ओके. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.